नमस्कार. एका छोट्याशा ऑनलाईन व्हिडिओने अभ्यासाचं एक जबरदस्त तंत्र समोर आणलंय. तर आज आपण एक्झॅक्ट तेच तंत्र आणि त्यामागं असलेलं पॉवरफुल तत्वज्ञान समजून घेणार आहोत. म्हणजे बघा, मोठ्या परीक्षांची तयारी करताना एक अडचण हमखास येतेच. ती म्हणजे पुस्तकांचा तो भला मोठा डोंगर. इतकी प्रचंड माहिती लक्षात ठेवायची कशी? अभ्यासाचा ढिगारा समोर दिसतो आणि समजतच नाही की नेमकी सुरुवात कुठून करायची. पण ह्याच समस्येवर उत्तर म्हणून समजा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यात एक इतका धाडसी दावा केला गेलाय की तो आपल्या नोट्स बनवण्याच्या पद्धतीलाच थेट आव्हान देतोय. आणि हा आहे तो मूळ दावा थेट त्या व्हिडिओमधूनच. ऐसे शॉर्ट नोट्स तुम्हें पूरी कंट्री में कहीं नहीं मिलेंगे. हा आत्मविश्वास बघूनच प्रश्न पडतो की अरे असं काय खास आहे या नोट्समध्ये, काय वेगळं आहे यात. चला तर मग या पद्धतीला आपण एक नाव देऊया, हायपर कंडेन्स्ड नोट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी पद्धत आहे जिथे प्रचंड माहितीचा अर्क काढून तो अगदी कमीत कमी शब्दात फक्त एका पानावर आणला जातो. तर मग सुरू करूया आपल्या विश्लेषणाला. भाग 1 वर्ष 1 पान. चला तर मग या दाव्याचं विश्लेषण करूया आणि बघूया की ही पद्धत इतकी विशेष का मानली जाते. मुळात हा दावा 2 मजबूत स्तंभांवर उभा आहे. पहिला म्हणजे यामागे असलेली प्रचंड मेहनत आणि दुसरा म्हणजे यातून मिळणारी अविश्वसनीय कार्यक्षमता. चला एक एक करून दोन्ही गोष्टी समजून घेऊयात. पहिला स्तंभ तो म्हणजे वेळ. व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की ह्या नोट्स बनवायला तब्बल 1 वर्ष लागलं. विचार करा, 1 वर्ष हा काही लहान सहान कालावधी नाहीये. पण 1 वर्ष लागलं याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे हे काही घाईघाईत काढलेले नुसते पॉइंट्स नाहीत. नाही, तर यामागे सतत सुधारणा केली गेलीय. प्रत्येक संकल्पनेचं सखोल विश्लेषण आहे आणि मग कुठे जाऊन त्याची एक अंतिम परिपूर्ण आवृत्ती तयार झाली आहे. बरं, मग इतक्या मेहनतीचं फळ काय मिळालं? तर तोच आहे आपला दुसरा स्तंभ. ते फळ म्हणजे एक संपूर्ण प्रकरण फक्त एका पानात बसवलं गेले आणि हीच आहे ती अविश्वसनीय कार्यक्षमता ज्याबद्दल आपण बोलतोय. जरा विचार करा, आपण ज्या सामान्य नोट्स काढतो त्यात एका प्रकरणाची कितीतरी पानं भरतात, नाही का? आणि मग रिव्हिजन करायला तासनतास लागतात. पण इथे संपूर्ण प्रकरण फक्त एका पानावर आहे. म्हणजे रिव्हिजन अगदी एका नजरेत झटपट होणार आणि परीक्षेच्या काळात तर वेळेची ही बचत कितीतरी महत्वाची ठरते, नाही का? आता पुढचा भाग, संक्षिप्त करण्याची शक्ती. म्हणजे ही पद्धत नक्की काम करते कशी, यामागचं मूळ तत्व काय आहे? चला आता ते समजून घेऊया. आणि खरं सांगायचं तर इथेच या संपूर्ण पद्धतीचं रहस्य दडलंय. यात महत्वाचं ते एक पान नाहीये, तर ते पान तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती सगळ्यात महत्वाची आहे. खरा अभ्यास तर तिथेच होतो. तिथेच नुसत्या माहितीचं रूपांतर पक्क्या ज्ञानात होतं. मग ही प्रक्रिया नक्की चालते तरी कशी? तर बघा, सगळ्यात आधी त्या प्रकरणातील मुख्य संकल्पना ओळखायच्या. मग जे काही अनावश्यक तपशील आहेत, उदाहरणं आहेत, ती बाजूला काढायची. त्यानंतर उरलेल्या संकल्पनांना एकमेकांशी जोडायचं आणि शेवटी या सगळ्याला अत्यंत संक्षिप्त पण प्रभावी स्वरूपात मांडायचं. ही सगळी जी काही मेंदूची कसरत आहे तीच विषयाची सखोल समज निर्माण करते. तर मग या सगळ्यातून महत्त्वाचं काय घ्यायचं? ही पद्धत आपल्याला फक्त निष्क्रिय वाचक बनवत नाही, तर सक्रियपणे शिकायला लावते. आपल्या डोक्यात त्या विषयाचा एक स्पष्ट मेंटल मॅप तयार होतो. आणि सगळ्यात भारी म्हणजे रिव्हिजन इतकी सोपी आणि जलद होते की आत्मविश्वास आपोआप वाढतो. म्हणून शेवटी एकच प्रश्न विचारावासा वाटतो, या तत्वाचा वापर करून ते एक पान कोणतं असू शकेल जे आपल्या अभ्यासाच्या सवयींना कायमचं बदलून टाकेल? यावर नक्कीच विचार करायला हवा.